इथे उपस्थित असलेल्या सर्व पालकांचे मनापासून स्वागत करते. मी भाग्यश्री खट्टे आपल्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 पालकांसाठी आवश्यक माहिती नेमकी काय आहे ते चर्चा करण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. तर परवाच आपण मध्ये एक बातमी ऐकली की आता 10वीचे 12वीचे बोर्ड कॅन्सल होणार आहेत. पण असं नाही, ते कॅन्सल होणार नाहीयेत. परीक्षा तर आहेच, पण थोडीशी त्यामध्ये बदल करण्यात आलाय थोडासा. तर CBSE NEP म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 काय आहे याची चर्चा आपण इथं करणार आहोत. तर त्यावेळेस आपल्या मनात संभ्रम होता की 10वी 12वी आता खरंच कॅन्सल झाली का, आता परीक्षा होणार नाही का, आता बोर्ड नसणार आहे का. तर असं नाही, असणार आहे, बोर्ड असणार आहे, नाही असं नाही. पण त्याच्या ज्या प्रश्नामध्ये थोडीशी फेरफार म्हणजे एक बदल नवीन प्रकारचा आपण केलेला आहे. तर बघा, या नवीन शैक्षणिक धोरणामागील दृष्टिकोन काय आहे. जागतिक पातळीवर स्पर्धा करण्यासाठी उच्च प्रतीचे शिक्षण देण्याची क्षमता असलेल्या भारतीय संस्कृतीत खोलवर रुजलेली शिक्षण प्रणाली तयार करणं. तर तुम्ही स्क्रीनवर बघत आहात बघा, नंबर 1 ला आपण दिलेला आहे. तसेच 2 नंबरला काय दिले बघा, प्रत्येक भारतीयांच्या मनात एक जबाबदार नागरिक या नात्याने आपल्या मूलभूत कर्तव्याविषयी आणि भारतीय राज्यघटनेविषयी आदरभाव निर्माण करणारा अभ्यासक्रम आणि अध्यापन तंत्र विकसित करणं. तिसरं आहे माणुसकीविषयी आदरभाव, मानवाच्या मूलभूत अधिकारांविषयी जबाबदारीची जाणीव, तसेच मानवाच्या शाश्वत विकासाचा विचार करून भारतीय नागरिक म्हणून सर्वंकष हिताची भावना निर्माण करणं. तर आता हे नवीन शैक्षणिक धोरणामागील दृष्टिकोन काय बघा. जगामध्ये आता प्रत्येक ठिकाणी स्पर्धा लागलेली आहे. त्यामध्ये जर आपल्या मुलांना टिकवायचं असेल तर कोणत्या प्रकारचं आपण शिक्षण घेतलं पाहिजे हा शासनाने एक विचार केला आणि तो कृतीत उतरवण्यासाठी एक वेगळा कार्यक्रम आखला आणि तोच आहे NEP 2020. तर यामध्ये काय करायचंय की भारतीय संस्कृतीत खोलवर रुजलेली शिक्षण प्रणाली तयार करायची, तसेच लहानपणापासून त्या मुलांच्या मनात आपल्या घटनेविषयी, राज्यघटनेविषयी एक आदरभाव निर्माण करणं. म्हणजे बघा, आता लहान मुलं असतं फर्स्टला किंवा LKG UKG ला घ्या, तर त्यावेळेस काय आहे, ते लहान मुलं त्या मुलाच्या हातात आपण कागदाचा गोळा देतो, तर ते एक कागदच आहे असं समजतं. त्यानंतर तुम्ही झेंडा द्या, तर झेंडा दिल्यानंतर सुद्धा ते काय करतं, कागद आहे म्हणून चुरगळतं. पण जेव्हा ते शाळेत येतं तेव्हा त्याला 3 रंगांचा अर्थ कळतो. म्हणजे झेंडा म्हणजे काय आहे, आपलं भारताचा झेंडा कोणता, यामधला हिरवा रंग, पांढरा रंग आणि केशरी रंग कशाचं प्रतिनिधित्व करतो. तर तो झेंडा म्हणजे आपला मान आहे, आपला स्वाभिमान आहे. किंवा राष्ट्रगीत चालू झाल्यानंतर आपण उभं राहायचं हे त्या लहान मुलाला कळतं. तर अशा प्रकारचा एक नवीन अभ्यासक्रम तयार करणं, तसंच माणुसकीविषयी आदरभाव. आपण बघतोय आता आपण IT क्षेत्रात जास्त उतरायला लागलोय, प्रत्येक जण प्रॅक्टिकल झालंय, मशिनींच्या मागे आपण धावतोय. तर त्यामध्ये कुठेतरी माणुसकी हरवलीये, तर ती माणुसकी पुन्हा निर्माण करणं आणि त्या प्रकारे एक अभ्यासक्रम तयार करणं याची जाणीव ठेवून या शासनानं नवीन अभ्यासक्रम तयार केलाय. आता दुसरं एक स्क्रीनवर दिसतंय बघा तुम्हाला, सामाजिक आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्तीची तरतूद. तर ही नेमकी काय आहे बघा. पहिला आपण पाहिलेलं की आपल्याकडे अनेक शिष्यवृत्त्या आहेत, शिष्यवृत्त्या नाही असं नाही, पण या नवीन NEP मध्ये, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये नेमकी कोणती आर्थिक दृष्ट्या म्हणजे तरतूद सरकारनं काय केली, शिष्यवृत्ती कोणती केलेली आहे. तर सुरुवातीला आपण पाहिलेलं झडपी मध्ये वगैरे आहे बघा, ती कोणती आहे की 3 किलोमीटरवर परिसरामध्ये असणाऱ्या मुलींसाठी सायकल योजना आहे, सावित्रीबाई फुले दत्तक योजना आहे, त्यानंतर मागासवर्गीय मुलांसाठी बरेच शैक्षणिक शिष्यवृत्तीची तरतूद केलेली आहे. तर आता नवीन काय आलंय बघा, विशेषतः महिला आणि तृतीयपंथीयांना समानतेची वागणूक, अनुसूचित जाती
जमाती, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याक इत्यादींना सामाजिक तसेच सांस्कृतिक ओळख. मुख्यत्वे खेड्यामधील, आदिवासी पाड्यामधील तसेच लहान शहरातील विद्यार्थ्यांना भौगोलिक ओळख. शारीरिक तसेच शैक्षणिक अक्षम विद्यार्थ्यांचा विचार आणि स्थलांतर विद्यार्थी, मानवीय तस्करीला बळी पडलेले विद्यार्थी आणि अनाथ मुले यांना सहकार्य. तर सरकारनं काय केलंय बघा, पहिला महिलांना वगैरे होतीच स्कॉलरशिप, पण आता तृतीय पंथीयांना सुद्धा समानतेची वागणूक मिळावी, यासाठी त्यांना शिकता यावं, त्यांचं शिक्षण मध्ये सुटू नये, यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, तृतीय पंथीयांना एक शिष्यवृत्ती काढलेली आहे. तसेच अनुसूचित जाती जमातींसाठी आधी होतच, तरी सुद्धा त्यांना वेगळ्या प्रकारे सांस्कृतिक ओळख व्हावी, यासाठी नवीन तरतूद केलेली आहे. मुख्यत्वे खेड्यामधल्या मुलांची शिक्षण मध्येच राहतात. काही काही मुलांचे पालक असतात बघा, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्या मुलाला आपल्या सोबत कामाला न्यायला लागतात, त्यामुळे त्याची शाळा चुकते. तर असं नाहीये. त्यासाठी शासन काय म्हणते की त्या मुलाने शिक्षणापासून वंचित राहायला नको, म्हणून त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. तर शासनाने या मुलांचा विचार करून शिष्यवृत्ती कायम केलेली आहे. तसेच शैक्षणिक अक्षम म्हणजे अपंग विद्यार्थ्यांसाठी, कर्णबधिर असू देत किंवा अपंग असू देत, शारीरिक अक्षम, बघा दोन वर्ड्स मिळतात, सक्षम आणि अक्षम. तर यामध्ये अक्षम विद्यार्थ्यांचा विचार केलाय. तर स्थलांतरित विद्यार्थी, बघा काश्मीरवरून आलेला विद्यार्थी असेल तर त्याला उत्तम शिक्षण इथं मिळावं, किंवा आदिवासी पाड्यावरच्या मुलगा स्थलांतरित झालाय किंवा एका गावाहून दुसऱ्या ठिकाणी गेलाय, म्हणजे जिथं शिक्षणाची सोय नाही, तर त्याच्यासाठी शिक्षणाची सोय सरकारने केलेली आहे. जेणेकरून सरकारचा उद्देश काय आहे की आपली ही जी मुलं आहेत शिक्षणापासून वंचित राहू नये. आपण मध्ये आधी ऐकतो बघा, रिक्षावाल्याचा मुलगा सीए झाला किंवा मुलगी सीए झाली, किंवा एखाद्या म्हणजे दुर्बल ठिकाणची डोंगरावरची मुलगी ये जा करून कलेक्टर झाली वगैरे. ती मुलं जी त्यांची जी धडपड आहे त्याच्यासाठी सहकार्य म्हणून या शिष्यवृत्तीची तरतूद केलेली आहे. आता तिसरा आणि महत्वाचा पॉइंट आपण पाहतोय, पाठ्यक्रम आणि शैक्षणिक संरचनेचे रूपांतर. तर हे काय आहे बघा, आपण खालून वरती बघायचं आहे, 1 2 3 4. तर यामध्ये काय सांगितलंय बघा, पायाभूत टप्पा आहे बालवाडी ते दुसरी. तर यामध्ये बघा प्ले ग्रुप, LKG, UKG आणि फर्स्ट आणि सेकंड, तर यांची एक्झाम तिसरी मध्ये होणार. त्यानंतर चौथी पाचवी मध्ये एक होणार, 8वी मध्ये एक एक्झाम होणार आणि 10वी आणि 12वी मध्ये एक होणार. तर अशा प्रकारे बघा, पहिला आहे ते पायाभूत टप्पा, बालवाडी ते दुसरी 5 वर्ष, त्यानंतर 3 वर्ष, 3री ते 5वी, खेळ प्रकल्पावर आधारित शिक्षण, त्यानंतर 6वी ते 8वी 3 वर्ष, सर्व विषयांचा अनुभवाधिष्ठित शिक्षण, इयत्ता 9वी ते 12वी 4 वर्ष आणि त्यानंतरची पुढं. तर हा झाला पायाभूत टप्पा, प्रारंभिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक. तर यामध्ये काय असणार आहे, त्या स्टेप मध्ये जो कोर्स आपण कम्प्लीट करणार आहे त्या एक्झामचं तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे, आणि ते आपण डिजिटल लॉकरला सुद्धा ठेवू शकतो. म्हणजे ते ठेवायचेच आहेत, म्हणजे आपली प्रमाणपत्र सेफ जागी राहिली. म्हणजे यामध्ये बघा, आणि आपण एक बघतोय की पायाभूत टप्प्यामध्ये खेळावर आधारित शिक्षण असणार आहे, म्हणजे लहान मुलांना नाचून खेळून शिकवायचं आहे. आपण नुसतं असं सांख्यिकी ज्ञान देणार नाहीये, 1 ते 10 अंक लिहा वाचा, 1 कशाला म्हणायचं, 1 लिहिल्यानंतर 1 म्हणायचं, 2 असं नाही. आपण काही शिकवणार आहे, दिस इज 1 ऍपल, दिस इज 2 ऍपल, म्हणजे 1 आणि 2 आपण अप्लाय कुठं करणार आहे, ते खेळाद्वारे आणि शिक्षणाद्वारे नाचून गाऊन आपण त्यांना समजवणार आहोत. प्रारंभिक मध्ये बघा प्रकल्प, जास्तीत जास्त आपण प्रकल्प देणार, हे करा ते करा, मेणबत्ती तयार करा, पंती तयार करा, हे असं करा, याची माहिती मिळवा, त्याची माहिती मिळवा, याद्वारे 3री ते 5वीचं आपल्याला शिक्षण असणार आहे. माध्यमिक मध्ये बघा 6वी ते 8वी मध्ये काय असणार आहे, सर्व विषयांचा अनुभवाधिष्ठित शिक्षण महत्वाचं आहे बघा इथं. आणि पुढे आपल्याला एक पॉइंट येणार आहे 6वी ते 8वी साठी काय असणार आहे ते.
तर इथं अनुभव देणं गरजेचं आहे. 6वी ते 8वी मध्ये वेगवेगळे विषय येणार, त्यांना विषय कळणार. मराठीचं काय असणार आहे, गणिताचं, समाजशास्त्र, विज्ञान आणि इंग्लिश. गणितामध्ये नेमकं काय आहे. तर अशा प्रकारे थोडी थोडी ओळख त्यांना होईल. पण त्याद्वारे समजा आता एक इतिहासाचा प्रोजेक्ट आहे, धडा आहे एक इतिहासाचा, की ताजमहलचं जर वर्णन असेल तर प्रत्यक्ष ताजमहल बघायला नेणं हा अनुभव झाला. किंवा विज्ञानामध्ये लाजाळूचं झाड दाखवायचं आहे, किंवा विज्ञानामधलं एक अमिबा आहे, किंवा हा मासा आहे, खेकडा आहे, मानवी शरीर आहे, तर ते प्रत्यक्ष नेऊन दाखवणं याला अनुभवाधिष्ठित शिक्षण म्हणायचं. उच्च माध्यमिक मध्ये 9वी ते 12वी मध्ये विषय निवडण्यास मदत करेल. बरोबर आहे, आपण 9वी 10वी नंतर 11वीला गेल्यावर आपण विषय निवडतो. मला विज्ञान आहे, माझा कला आहे, माझा दुसरा जो कॉमर्सची साईड आहे, अकाउंटन्सी. प्रत्येक जण आपापलं करू शकतो. पण इथं स्पेशली एक मला तुम्हाला सांगावंच वाटतं की 9वी ते 12वी मध्ये आपण पहिला कसं विज्ञान म्हणजे विज्ञानच घेत होतो. भले त्या मुलाला कला शिकायची असेल, त्याला एखादा डान्स शिकायचा असेल, किंवा कलाचा एखादा सब्जेक्ट सहकार शिकायचा असेल, किंवा अकाउंटन्सी शिकायचं असेल, तर आता तो शिकू शकतो. असं नाही की बाबा विज्ञान घेतलं तर बायो घेतला पाहिजे, फिजिक्स घेतला पाहिजे, त्यानंतर केमिस्ट्री घेतली पाहिजे आणि मग हेच तेवढे इम्प्लिमेंट करायचे, असं नाही. तर त्याचबरोबर काय करायचं, तुम्हाला जर अकाउंटन्सी पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. म्हणजे वोकेशनल जो म्हणतो आपण नेहमी, तर ऍज अ वोकेशनल सब्जेक्ट तुम्ही काय करू शकता, घेऊ शकता. तर नेक्स्ट पॉइंट बघा, शैक्षणिक टप्प्यांची काही ठळक वैशिष्ट्ये. पायाभूत स्तर आहे, हसत खेळत कृतीवर आधारित अध्ययन, बालसुरक्षा व बालशिक्षण संबंधीचे अध्यापनशास्त्र, प्रामाणिकपणा, शिष्टाचार, नीतिमूल्य तसेच वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता यांच्या शिक्षणातून सद्वर्तनावर भर देणे. तर पायाभूत स्तर मी तुम्हाला सांगितलं मग अशी, हसत खेळत आपण शिकवायचंय, त्याचबरोबर त्याला प्रामाणिकपणा, शिष्टाचार शिकवायचे. तर टीचर्स आल्यानंतर उभं राहणं, किंवा मोठ्या माणसांना आहो जावं बोलणं, किंवा समजा एखाद्या मुलाने त्याची पेन्सिल घेतली किंवा त्यानं त्याची पेन्सिल घेतली तर त्याला सांगायचं की ते बाबा दुसऱ्याच आहे. तर हा प्रामाणिकपणा तिथं आपण शिकवायचा आहे. सार्वजनिक किंवा वैयक्तिक स्वच्छता, तर लहान मुलं घरी असतात बघा, तर घरी असल्यानंतर आई सगळं करत असते त्यांचं, स्पेशली त्यांचं सगळं खाणं पिणं, कपडे धुणं वगैरे. शाळेत आल्यानंतर मोस्टली तसं होत नाही. आपण काय प्रत्येक मुलाला चारतो असं नाही. थोड्या थोड्या ठिकाणी असं करावं लागतं, चारावं लागतं, बाकीच्या ज्या गोष्टी असतात ते करतात. पण हळूहळू त्यांना कळायला लागतं की इथं कुठंतरी आपण काय करायचंय की स्वतःला सगळे स्वच्छतेची सवय लावून घ्यायची आहे आणि सगळं स्वतः करायचं आहे. आता प्रारंभिक स्तर बघा, पायाभूत स्तर कोणता झाला, LKG प्ले ग्रुप, LKG UKG फर्स्ट अँड सेकंड. त्यानंतर प्रारंभिक स्तर 3री ते 5वी, कृतीवर आधारित अध्ययनाकडून औपचारिक शिक्षणाकडे. त्यानंतर परस्पर संवादी अध्ययन, भाषा विज्ञान, गणित, कला तसेच शारीरिक शिक्षणासारख्या विषयांचा परिचय करून देणं, वाचन लेखन संभाषण या कौशल्यांवर भर देणं. तर 3री ते 5वी मध्ये त्यांचं जास्तीत जास्त हँड रायटिंग, परत वाचन हे आपण घेणार, आणि भाषा विज्ञान कलेचं थोडं थोडं ओळख आपण त्यांना करून देणार. कृतीवर आधारित, मी मगाशीच सांगितलं तुम्हाला, कृतीवर आधारित म्हणजे प्रकल्पावर आधारित काय करायचं, त्यांना शिक्षण द्यायचं आहे. आता माध्यमिक स्तर बघा, माध्यमिक स्तर कोणता आहे, 6वी ते 8वी. तर 6वी ते 8वी आहे हा माध्यमिक स्तर. विषयाभिमुख अध्यापन, अभ्यासक्रम, कार्यपद्धती, गणित, विज्ञान, कला, सामाजिक शास्त्र तथा नैतिक मूल्य आदी विषयांमधील अमूर्त कल्पनांविषयीचं शिक्षण. तर बघा, वरचे दोन्ही टप्पे झालेत आणि 6वी ते 8वी मध्ये जास्तीत जास्त त्यांना अमूर्त कल्पनांविषयी शिक्षण. अमूर्त कल्पना काय बघा, आता हवा ही दिसत नाही,
तर त्या हवेमध्ये किती घटक आहेत? जेवढे घटक असतील, आम्ही असं सांगितलं, म्हणजे उपक्रम दिला की हा उपक्रम करा, हवेचे घटक दाखवा. तर हवेचे घटक दाखवताना तो काय करणार आहे? फुग्याचं चित्र काढणार. फुग्यामध्ये जेवढे घटक आहेत ते वेगवेगळ्या कलरने दाखवू शकतो. त्याला चमकी वापरू शकतो किंवा वेगळ्या प्रकारे तो करू शकतो. ती त्याची आयडिया, स्किल बेस्ड टेक्निक्स, कौशल्यावर आधारित शिक्षण. आपण वारंवार सांगतो बघा, हे शिक्षण आहे ते कौशल्यावर आहे. त्यानंतर प्रत्येक ह्याच्यामध्ये आता आपण बघितलं की आर्ट इंटिग्रेशनचा प्रोजेक्ट तुम्हाला दिलाय की तुम्ही तुमची कला वेगळ्या प्रकारे कशी सादर करता, त्याचं शिक्षण तुम्हाला दिले. उच्च माध्यमिक स्तर म्हणजे 9वी ते 12वी, यामध्ये 10वी 12वी साठी सुद्धा एक्झाम्स असणार आहेत आणि त्याच्यानंतर त्याचं सर्टिफिकेट सुद्धा आपल्याला मिळणार आहे. तर यामध्ये विद्यार्थ्यांना विषय निवडीचं स्वातंत्र्य सुद्धा मिळणार आहे. तर इथे काय दिले बघा, 4 वर्षांचे बहुअनुशासनात्मक शिक्षण, सखोल सृजनात्मक अधिक क्रियाशील विचारसरणी तथा अधिक महत्वाकांक्षी ज्ञान प्राप्त करण्यास वाव देणे, विद्यार्थ्यांना विषय निवडीचं स्वातंत्र्य आणि अभ्यासक्रमाची लवचिकता, विविध विषयांची उपलब्धता आणि लवचिकता, अभ्यास घटकातील विविध स्तरावर मूल्यांकन करणे. बरोबर आहे. मूल्यांकनाचा हा एक पॉइंट इथं आलाय बघा. तर मूल्यांकन कसं होणार आहे? तर 3री, 5वी, 8वी, 9वी, 10वी आणि 12वी, म्हणजे 10वी 12वी ह्याच सगळ्याच स्कोर कार्ड वेगळं असणार आहे. 12वी मधलं स्कोर कार्ड नेहमीपेक्षा वेगळं असेल. आपण बघतो नेहमी आपण मुलांच्या मागे लागलेलो असतो. मराठीमध्ये आउट ऑफ आले पाहिजे, गणितामध्ये आउट ऑफ आले पाहिजेत, सायन्समध्ये आउट ऑफ आले पाहिजेत. पण हा कुठंतरी आउट ऑफ द क्रायटेरिया म्हणजे हट्ट कुठेतरी साईडला गेला पाहिजे. तो हट्ट येता कामा नये. तो आपण मुलांच्यावर लादलाय, जबरदस्तीने सांगतोय आपण की एवढे आलेच पाहिजेत. त्या मुलगा डिप्रेशन मध्ये चाललाय किंवा मग मला 2 मार्क कमी पडले, मला हे पडले ते पडले. तर हे नकोय, हे व्हायला नकोय, म्हणून ही सगळी सिस्टीम नवीन आलेली आहे. आता 5वं बघा, स्क्रीन प्रेझेंट करते. क्षमतेवर आधारित अध्यापन, अध्ययन आणि मूल्यांकन शिक्षण प्रणाली. भोकंपट्टीला आळा घालण्यासाठी अभ्यासक्रमाची व्याप्ती मर्यादित ठेवणे, शैक्षणिक उद्दिष्टांची पूर्तता करणारा अभ्यासक्रम, पारंपरिक मूल्यांकनाऐवजी क्षमतेवर आधारित मूल्यांकनावर भर, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वर्गात क्रीडा, एकात्मिक आणि कला एकात्मिक शिक्षणास प्रोत्साहन देणे. इथं बघा चित्रामध्ये वेगवेगळं काय काय दिसतंय. काही मुलं धावतायत, काही जणांनी ते म्युझिक वाजवायचं साहित्य आहे बघा, काहींनी ब्रश घेतलाय, म्हणजे इथं सगळं दाखवलेलं आहे. तर कुठं तर भोकंपट्टीला आळा घालण्यासाठी या अभ्यासक्रमाची व्याप्ती मर्यादित ठेवणं. आता बघा केवढे मोठे मोठे बुक्स असतात, विद्यार्थ्यांना पेलत नाहीत की मोठे मोठे बॅग्स, प्रत्येक विषयाच्या वह्या वेगळ्या, सामाईची वेगळी, वार्षिकची वेगळी, म्युझिकला वेगळी, गणिताला वेगळी, मराठीला वेगळी, म्हणजे सगळं वेगळं वेगळं. ह्याला कुठेतरी आळा घालण्यासाठी ही नवीन अभ्यासक्रम आलाय. भोकंपट्टीला आळा. मुलगा बघा झोपेत सुद्धा पाठ करत असतो, बेके बे, बेदोणी 4. इंग्लिश मध्ये म्हणायचं झालं तर 2 2s are 4, 2 3s are 6. हे कुठेतरी थांबावं. ते मुलगा घाबरलेलं असते बघा, आता पाठ नाही झालं तर उद्या मॅम मारतील मला, आता काय करायचं. तर याच्यासाठी तुमची जी प्रश्नपत्रिका आहे ती पूर्णपणे चेंज केली आहे. काय केलंय त्यामध्ये, तर तुम्हाला पर्याय दिलेत, जास्तीत जास्त पर्याय देऊन आठवायला लागणार नाही, जास्त आठवून घोकंपट्टी करून तुम्हाला सोडवावं लागणार नाहीये. तर शैक्षणिक उद्दिष्टांची पूर्तता करणारा अभ्यासक्रम, मग अशी मी तुम्हाला सांगितलं शैक्षणिक उद्दिष्ट कोणती घेतलीत आपण, तर तो कुठेतरी पूर्ण करणारा अभ्यासक्रम करायचा आहे. आता महत्वाचं पॉइंट बघा, पारंपरिक मूल्यांकनाऐवजी क्षमतेवर आधारित मूल्यांकनावर भर. थोडस नीट बघा याच्याकडं.
पारंपरिक मूल्यांकनाऐवजी क्षमतेवर आधारित मूल्यांकन. क्षमता, तुमच्यामध्ये वेगळं काय आहे. तर पारंपरिक मूल्यांकन कसं होतं मी सांगितलं तुम्हाला. मराठीमध्ये 100 पैकी 100, गणितामध्ये 100 पैकी 100, विज्ञानामध्ये 100 पैकी 100 असं काही नको आहे. तर तुमच्या सगळ्या क्षमतेवर, सर्वांगीण विकासावर मध्ये होतं बघा मूल्यांकन. सर्वंकष मूल्यमापन होतं बघा. तो धावतो कसा, वाचतो कसा, बोलतो कसा, त्याचं वागणं इतरांच्या बरोबर कसं आहे, या विषयातलं सखोल ज्ञान किती आहे, त्यानंतर पाठांतर कसं आहे, एखादं वेगळं स्किल आहे का त्याच्याकडं. तर हे सगळं बघून आपण स्कोर कार्ड तयार करत होतो. हळूहळू हळूहळू सगळं चेंज होत आलं. प्रत्येक 10 वर्षांनी वेगवेगळा बदल होत गेला आणि आपण तो स्वीकारायला तयार झालो. विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी वर्गात क्रीडा एकात्मिक आणि कला एकात्मिक शिक्षणाचा कला एकात्मिक बघा, एखादी मराठीची कविता म्हणायची असेल, पाठांतर करून नाही म्हणायची. मध्ये एक गाणं आलं बघा, ABCDEFGHIJKL. आता ते सगळं जे आहे ते आपण जर वर्गात शिकवलं असतो तर आपण त्याला कुठेतरी मर्यादा आली असती. विथ म्युझिक आणि विथ हिरोईन ते जे गाणं आपण आपल्या हृदयावर कोरलं तर सहजच मूल म्हणायला लागलं ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. म्हणजे याच्यामध्ये त्याला ते अक्षर काय आहेत, कशाला ए म्हणायचंय, कशाला बी म्हणायचंय, हे डझंट मॅटर. यामध्ये त्याला काही घेणं देणंच नाहीये, फक्त ते गाणं आहे म्हणून ते म्हणते. तर अशा प्रकारचं वर्गातलं वातावरण राहिलं पाहिजे. एखादी कविता पूर्णपणे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट देऊन केली तर चालते. त्यानंतर ऑनलाईनचा आपण एक व्हिडिओ बघितला बघा, कर्नाटकच्या महिलेचा. इतकी छान ते मुळाक्षर त्या म्युझिकवर त्या म्हणत होत्या आणि त्यांचं ते ऑनलाईनचं गाणं, कविता बघून इतकं मनावर कोरलं की आपण पण असं कुठंतरी करायला पाहिजे. तर नेक्स्ट पॉइंट बघा, शैक्षणिक धोरणामध्ये नमूद केलेल्या काही गोष्टी 5वी पर्यंत किंवा शक्यतो 8वी पर्यंत मातृभाषेत शिक्षण. आता यामध्ये दाखवले बघा किती मुलं खुश आहेत मातृभाषेत शिक्षण घेणारे. तेलुगू आहे, हिंदी आहे, गुजराती आहे, मल्याळी आहे, कन्नड आहे, ओरिसा आहे, भरपूर भाषा आहेत. तर 5वी ते 8वी पर्यंत मातृभाषेत शिक्षण घेण्याचा अधिकार त्यांना ठेवण्यात आलेला आहे. तर काय करू शकतात मुलं 5वी पर्यंत आणि 8वी पर्यंत स्वतःच्या मातृभाषेत शिकू शकतात. आपण एक अकबर बिरबलाची गोष्ट ऐकली बघा. ते एक विद्वान येतात आणि ते म्हणतात की मला सगळी भाषा येते. म्हणजे अकबर आणि बिरबल काय करतात, एक दिवशी राज्याबाहेर जातात आणि मार्केटमध्ये जातात. तर प्रत्येक जण आपल्या वस्तूची जी ओळख आहे ती त्यांच्या भाषेत करत असतात. ह्या दोघांना काहीच कळत नाही. तर मग राजे काय म्हणतात, अकबर राजा म्हणतो बिरबलाला, बिरबला असं करूया आपण की एक असा माणूस शोधूया की मल्टी स्किल असेल, त्याला सगळ्या भाषा येतील. तर असा माणूस आपण वर्दी देऊया की त्यांनी राजामध्ये येऊन भेटावं. आणि दुसऱ्या दिवशी वर्दी वगैरे दिली, सांगितलं प्रत्येकाला असा माणूस शोधा. राज्य दरबार भरला आणि तो माणूस आला. तो म्हणाला की मला इतक्या भाषा येतात, पाहिजे तर अनुभवून बघा. त्या कन्नड मधल्या माणसाने कन्नडमध्ये क्वेश्चन विचारले, त्याने ते आन्सर दिलं. मराठी मधल्यांना विचारलं तर मराठीवाल्यांनी मराठी बोललो. त्यानंतर तेलुगूवाला तेलुगूमध्ये बोलला. मग त्यानं राजाला चॅलेंज दिलं की तुमच्या राज्यामध्ये जो काही बिरबल म्हणून माणूस आहे त्यानं माझी ओरिजिनल भाषा ओळखून दाखवावी. तर त्यावेळेस काय झालं, हो म्हणाले ते. आणि रात्री अकबर म्हणाला की बिरबल म्हणाला की मला 2 दिवसाचे वेळ द्या आणि त्या वेळेमध्ये मी तुम्हाला सांगतो त्याची मातृभाषा काय आहे. आणि रात्री अचानक गेला तो आणि त्या माणसाच्या अंगावर अचानक पाणी टाकलं
आणि तो जो आहे तो माणूस उठला आणि त्या स्वतःच्या भाषेत बोलला. त्याची मातृभाषा लगेच बिरबलानं ओळखली आणि राजाला त्यांनी सोबतच नेलं होतं, त्यामुळे त्याची मातृभाषा लगेच समजली. तर त्यांनी विचारलं की कसं काय तू माझी भाषा ओळखलीस. दुसऱ्या दिवशी त्याने दरबारात जाऊन सांगितले की असं असं झालं आणि मला येते ओळखायला. तर त्यानं ओळखलं आणि त्यानं काय केलं, तिथं जाऊन सांगितलं राजाला ही भाषा त्याची मातृभाषा आहे. तर त्यानं विचारलं कसं काय ओळखलंस, तर घडलेला प्रकार त्यांनी सांगितला. सांगायचा मुद्दा काय आहे की मातृभाषा ही खोलवर रुजलेली असते. लहान मुलांना बघा मराठी असेल तर त्याची मातृभाषा तर मराठीतनं दिलेलं शिक्षण त्याला आवडतं, कन्नड असेल तर कन्नडमध्ये बोलायला त्याला आवडतं. तर शासन काय म्हणतंय, कोणत्याही गोष्टीची माहिती किंवा ज्ञान हे त्याच्या भाषेतून त्याला दिलं तरी हरकत नाहीये. तर त्यांनी काय केलंय, 5वी आणि 8वी पर्यंत मातृभाषेतून शिक्षण दिले. आता शिक्षक पर्व बघा, विद्यार्थ्याच्या सर्वांगीण प्रगतीचा आलेख दाखवणारी पुस्तिका. आपलं स्कोर कार्ड काय असणार आहे ते बघा. NEP पॉलिसी 2020 शिक्षक पर्व होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड. Student will be evaluated on cognitive, affective and psychomotor domains. 360. आता तुम्ही मला सांगायचंय की 360 म्हणजे काय. 360 म्हणजे पूर्ण सर्वंकष मूल्यमापन, सगळ्या बाजूनं मूल्यमापन होणार. तर ते मूल्यमापन कसं मी तुम्हाला सांगितलं मगाशी, सर्वंकष मूल्यमापन आहे ते. तर सर्व बाजूने तो बोलतो कसा, वागतो कसा, लिहितो कसा, त्याला कुठल्या विषयात आवड आहे, त्यानं प्रत्येक विषयामध्ये किती स्कोर केलाय, त्यानंतर इतर ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, क्रिकेट चांगला खेळतो, बोलतो, सायकल चालवतो, हे जे आहे ते सगळं मूल्यमापन त्याचं होणार आहे. नेक्स्ट पॉइंट आहे बघा, विद्यार्थ्याच्या संपूर्ण शालेय प्रगतीचा आढावा घेणं. अगदी महत्वाचं पॉइंट आहे बघा. ग्रेड 3, ग्रेड 5, ग्रेड 6, ग्रेड 10, ग्रेड 12 म्हणजे हे जे बॉक्सेस दाखवलेत त्या बॉक्समध्ये ते टप्पे आहेत एक्झामचे. विद्यार्थ्याच्या संपूर्ण शालेय प्रगतीचा आढावा घेणं. इयत्ता 3री, 5वी, 8वी मध्ये विद्यार्थी शालेय परीक्षा देतील. 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू राहतील, परंतु शिकवणी वर्गाचं अतिरिक्त महत्व कमी करण्यासाठी सध्याच्या बोर्ड व प्रवेश परीक्षेच्या पद्धतीत सुधारणा करण्यात येईल. तर बघा, विद्यार्थी 3री, 5वी, 8वी मध्ये परीक्षा देणार आहेत आणि त्यानंतर 10वी बोर्डाच्या परीक्षा चालूच राहणार आहेत. फक्त काय होणार आहे की आपण शिकवणी ज्या मुलांना लावलेल्या होत्या, म्हणजे फिजिक्सचा क्लास, केमिस्ट्रीचा क्लास, मॅथ्सचा क्लास, सारखे ते क्लासमध्ये जायचं आणि पाठांतर करायचं. येत नसेल तर पुन्हा लिहायचं. पण आता ही कुठेतरी पद्धत वेगळी झाली. आता पेपर पॅटर्न चेंज झाला. जास्तीत जास्त ऑब्जेक्टिव्हवर भर दिलाय बघा. आणि एक्झाम कुठं असणार आहेत हे सगळं त्यांनी दाखवलंय. कुठेतरी घोकंपट्टीला आळा घालण्यासाठी आणि स्कोरसाठी धावाधाव जी करता ती थांबण्यासाठी आपण काय केलेलं आहे, ही सिस्टीम आणलेली आहे. आता बघा महत्वाचा पॉइंट, दप्तराशिवाय काही दिवस. 10 दिवस दप्तराशिवाय, ज्यात फक्त व्यावसायिक अभ्यासक्रमावर भर देण्यात येईल. सॅटर्डे दिलाय बघा. पर्टिक्युलर डेज त्यांनी सांगितलेले नाही आहेत. शासन वेळोवेळी आम्हाला माहितीपत्रक देणार आणि त्यानुसार आम्ही वागत जाऊ. पण आता यामध्ये बघा 10 दिवस दप्तराशिवाय काय करायचंय, तर 6वी आणि 8वी करता 10 दिवस व्यावसायिक शिक्षणावर भर देणार आहे. हे पिक्चर जरा बघा कम्प्युटरवरचं, त्यामध्ये काय दिसतंय. एकाच्या हातात करवत आहे, एकाच्या हातात बॅग आहे, एकाच्या हातात वायर आहे
गार्डनिंग काही मुलांना करायचंय, काहींना फोटोग्राफी. तर हे जे व्यावसायिक शिक्षण आहे ते या 10 दिवसामध्ये शिकवणार आहेत आणि या 10 दिवसाचं सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे, वोकेशनल कोर्सेस. तर आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं बघा, मला फोटोग्राफी करायची पण मला वेळ नाही, मला खूप झाडं लावायची आणि त्यांची काळजी घ्यायची पण मला वेळ नाही, कारण मला माझ्या शाळेचा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे, मला वायरमॅन व्हायचंय. हे जे स्किल बेस्ड शिक्षण आहे, व्यावसायिक शिक्षणावर का भर दिलाय? तर बघा, आजकाल आपल्याला प्रत्येकालाच वाटत असतं माझ्या मुलानं इंजिनियर व्हावं, माझ्या मुलानं डॉक्टर व्हावं, माझ्या मुलानं वकील व्हावं, माझ्या मुलानं IAS ऑफिसर व्हावं. अरे बरोबर आहे सगळं, पण जे काही इंजिनिअरिंगची मोठी मोठी मशिनरी आहे, ऍटलिस्ट ती पुसायला तर माणसं पाहिजेत. ऑफिसचं वायरिंग करायला किंवा प्लंबिंग करायला प्लंबर्स हवेत. डॉक्टर झाल्यानंतर कंपाऊंडर हवा, मेडिकलवाला हवा. तर ही माणसं आणायची कुठून? मोठ्या प्रमाणात इंजिनियर तयार होतील, मोठ्या प्रमाणात डॉक्टर तयार होतील, पण ही बाकीची कामं करणार कोण? मग त्यासाठी एखादं स्किल असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल बघा, आता मी एका ठिकाणी इंटरव्ह्यूला गेले, मी इंजिनियर आहे, कंपनी काय म्हणते, अरे बाबा हो रे, तू इंजिनियर आहेस, याच्या व्यतिरिक्त तुला काय येतं? मुलाखत घेताना फक्त बघितलं जात नाही, तो बसलाय कसा, बोलतोय कसा, हे नको आहे. स्किल काय आहे तुमच्याकडं? कंपनीला जर स्किल बेस्ड माणसांना किंवा प्लंबरला एक 10-20 हजार द्यावे लागत असतील, तर मी सांगितलं मी मेकॅनिकल इंजिनियर आहे, मला प्लंबिंग सुद्धा येतं, अरे वा व्हेरी गुड. इलेक्ट्रिशियन काम करायला येतं, अरे वा व्हेरी गुड. त्यानंतर मला कॉम्प्युटर सुद्धा चालवता येतो, प्रेझेंटेशन चांगलं येतं, अरे वा व्हेरी गुड. म्हणजे कंपनी तुम्हाला 1 लाखाचं पॅकेज देणार, पण बाकीच्या लोकांना जे 50 हजार देणार आहे ते सुद्धा तुमच्यातून वसूल केलं जाईल ना, मग कंपनीचा फायदाच आहे की नाही. यासाठी स्किल असणं गरजेचं आहे. फक्त तुम्हाला तुमचा कोर्स येऊन उपयोगाचं नाही. शासन काय म्हणतंय, ते लोकल एरियाचे जे स्किल्स आहेत ते मुलांना शिकवा. कोल्हापूरमध्ये राहत असेल तर कोल्हापुरी चप्पल आली पाहिजे. आता म्हणणार आमच्या मुलांना डॉक्टर करायचं आणि चप्पला शिवायला लावू का? डझंट मॅटर, ते दुसरी गोष्ट आहे. सांगायचं हेतू काय, मुलाला स्किल आलं पाहिजे. त्यानंतर हिमरू शाली, त्यानंतर बनारसी साडी, पैठण मधल्या शाली, काश्मीरचं गालीचा किंवा स्वेटर असेल, त्या ठिकाणच्या मुलांना ते आलं पाहिजेच. मस्त आहे हे. आता हे शिकणं गरजेचं आहे. सगळ्या गोष्टीचं ज्ञान आपल्याला पाहिजे, तरच आपण बाहेरच्या देशात टिकू. आणि आपली मुलं काय करतात, आपलं ज्ञान घेतात, एखादा कोर्स करतात आणि दुसऱ्या देशात जातात. ते नको आहे. आता शासन काय म्हणते, आम्ही तुम्हाला इथंच देतो ना सगळं, मग इथंच करा तुम्ही ते. मग ते सुतारकाम असू दे, मशीन काम असू दे, गार्डनिंग असू दे किंवा फोटोग्राफी. नेक्स्ट बघा, नेक्स्ट पॉइंट काय आहे, मुलांना शाळेत परत आणणे. एकही विद्यार्थी शाळा सोडून जाणार नाही याची काळजी घ्यायची. तर ती कशी घ्यायची? मगाशी सांगितलंय मी तुम्हाला. कशी घेणार काळजी? ती मुलं शाळा सोडून जाणार नाही त्याची काळजी म्हणजे त्यांना आर्थिक मदत करणं. काही मुलं घाबरतात शिक्षकांना, स्ट्रिक्ट असतात ते, सारखं पाठांतर घेतात, तर त्या गोष्टीला कुठेतरी आळा बसणार आहे. त्यानंतर काही मुलांना आपल्या कुटुंबासाठी पैसे द्यावे लागतात, काम करावं लागतं, पैसे मग शाळेचा खर्च भागत नाही, ते कुठंतरी शासन पूर्ण करणार आहे. आणि हसत खेळत शिक्षण, हे सगळं त्या मुलांना मिळणार आहे. नेक्स्ट बघा, अध्यापन शास्त्रातील मुख्य वैशिष्ट्ये. सक्षमतेच्या आधारावर अध्यापन शास्त्रीय योजना तयार करणं आणि त्याची अंमलबजावणी करण्याचे योग्य प्रशिक्षण शाळा प्रशासनात देणं. गोष्टी, खेळ, संगणक याद्वारे योग्य अध्यापन शास्त्राची निर्मिती करणं. देशप्रेम, अहिंसा, शांतता, प्रामाणिकपणा इत्यादी मूल्यांचा विकास करणं.
शैक्षणिक अभ्यासक्रम, सहशालेय अभ्यासक्रम, पूरक अभ्यासक्रम, शैक्षणिक किंवा व्यावसायिक, विज्ञान किंवा कला, खेळ किंवा शैक्षणिक, यात कुठलाही भेदभाव न करणं. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे योग्य प्रशिक्षण देणं, डिजिटल साक्षरता, कोडिंग, संगणकीय विचार, नैतिक विचार यावर भर देणं. बहुभाषिक शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे, इतर भाषेच्या शिक्षकांना नियुक्त करण्यासाठी जवळच्या राज्याशी द्विपक्षीय करार करण्यास राज्यांना प्रोत्साहन देणं. हे तर आपण करतच आहोत. आपल्या स्कूलमध्ये बघा इतर राज्याचे शिक्षक आहेत, त्यांची भाषा सुद्धा आपण शिकू शकतो किंवा त्यांचं स्किल इंग्लिशचं आपण घेऊ शकतो. महत्वाचं म्हणजे 6वी ते 8वी मध्ये डिजिटल कोडिंग काय असतं आणि कम्प्युटरचं जे ज्ञान आहे, म्हणजे सेपरेट आपल्याला पायथन वगैरे माहिती आहे बघा कोर्स तो. बऱ्याच लोकांना इंजिनिअरिंग मध्ये हा शब्द गेलाय पायथन. तर तो काय आहे किंवा कोडिंग काय असतं, IT फील्ड मध्ये काय करायचं असतं. डिजिटल कोडिंग तर सॉफ्टवेअरची एक भाषा असते. कम्प्युटरवाल्यांना जास्त याचं नॉलेज आहे बघा. तर ते 6वी ते 8वी मध्ये आम्ही शिकवणार आहोत. तसेच खेळ, संगणक, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते उपलब्ध करून देणं. नेक्स्ट पॉइंट बघा, पालकांनी विद्यार्थ्यांमधील खालील गोष्टी जाणून घ्याव्यात. एकदम महत्वाचं पॉइंट आहे बघा हा. शारीरिक अपंगत्व, अध्ययन क्षमता या गोष्टींची पालकांना जाणीव झाल्यास वेळीच सहकार्य मिळू शकतं. काही वेळेस बघा आपण मान्यच करत नाही की आपल्या मुलाला ऐकू येत नाही किंवा आपल्या मुलाला ही पटकन ग्रास्पिंग होत नाहीये. टीचर सांगत असतात, अहो त्याला आम्ही शिकवतोय पण येत नाहीये त्याला. तर ते पालक चिडतात, नाही माझ्या मुलाला येते, तो फार हुशार आहे, तो का लक्ष देत नाही, तुम्हीच लक्ष देत नसाल. तर ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत. पालकांनी विद्यार्थ्यांना जाणून घेऊन मग शिक्षकांना सांगायचंय, शिक्षकांचं सहकार्य घ्यायचंय. आपण असं म्हणू शकतो ना, अरे माझ्या मुलाला हे येत नाही ना सर, थोडंसं आपण प्रयत्न करूया आणि त्याला तिथपर्यंत घेऊन जाऊया. त्याचं स्पेलिंग करेक्ट येत नाहीये, थोडंसं प्रयत्न करूया आणि जास्तीत जास्त त्याला कसं अवगत होईल हे बघूया. त्यानंतर शारीरिक अपंगत्व, मी सांगितलं तुम्हाला डिसॅबिलिटी काय असेल तर पालकांनी शिक्षकांना सांगणं गरजेचं आहे. ते असेल तर वेळीच खूप चांगलं होतं. नेक्स्ट पॉइंट आहे, शाळेने आयोजित केलेल्या पालक प्रशिक्षण सत्रासाठी पालकांनी उपस्थित राहायचं आहे. तर वेळोवेळी बघा आपली शाळा कित्येक गोष्टी आयोजित करत असते. हा कार्यक्रम, तो कार्यक्रम, ही जयंती, ती जयंती, मुलांचं डान्सिंग कॉम्पिटिशन, सोलो डान्स असू दे, नाटिका असू दे किंवा माईम असू दे, सगळ्याला आपण त्यांना सांगत असतो. तर त्यावेळेस पालकांना उपस्थित राहायची विनंती असते, पण आपल्या कामातून बऱ्याचदा आपल्याला वेळ द्यायला मुलाला मिळत नाही. पण असं न करता पालकांनी काय केलं पाहिजे, त्यांच्यासाठी वेळ दिला पाहिजे, आलं पाहिजे, त्यांना बघितलं पाहिजे की आपला मुलगा बाबा काय करतोय आणि त्याच्या गुणांचं कौतुक आपण केलं पाहिजे. तर नेक्स्ट पॉइंट आहे बघा, नेक्स्ट पॉइंट आहे मादक द्रव्यांचा वापर, लैंगिक प्रवृत्ती आणि पौगंडावस्थेतील इतर समस्यांना सामोरं जाण्यासाठी पालकांनी शाळेला सहकार्य करायचं आहे. आता आपल्याकडे बऱ्याचदा हा वापर होत नाही. ही कोणाची समस्या आहे, झोपडपट्टीतली, किंवा असं पण आपण सांगू शकत नाही की आपला मुलगा पण त्या आहारी जाणार नाही. पण वेळच्या वेळी त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आपला मुलगा बाहेर जातोय का, काही तर मादक द्रव्य घेतोय का. आणि वेळोवेळी काय होत असतं, मुलांच्या शरीरामध्ये थोडेसे बदल होत असतात, शारीरिक बदल होत असतात. ते सहजासहजी मुलांच्या लक्षात येत नाही आणि जेव्हा लक्षात येईल तेव्हा असं वाटतं मुलाला की मला एकट्यालाच होतं की काय, बाहेरच्या बाकीच्या होत नाहीये, सांगायला लाजतात, विशेषतः मुली. तर अशा वेळेस त्यांनी काय करायचंय, पालकांनी शाळेला सहकार्य करायचं आहे. अशी जर चूक लक्षात आली की बाबा आपला मुलगा मादक द्रव्य घेतोय, सिगारेट ओढतोय, दारू पितोय, तर शाळेत येऊन सांगायचं, सर काय करूया या गोष्टीला, आपण थोडं लक्ष देऊया, पण तो असा का झाला, त्याच्या मागची कारण काय.
त्याला काय कमी पडतंय, त्याला मार्गदर्शन गरजेचं आहे का, आमचं डिप्रेशन येते का, हे सगळ्या गोष्टी आपण काय केल्या पाहिजे, एकमेकाशी चर्चा केली पाहिजे. आणि वेळोवेळी शाळा तरी त्याच्या बाबतीत सहकार्य करतच असते. मुलींच्या आम्ही किती वेळा उपक्रम राबवतो. मुलींना त्यांच्या ज्या मासिक पाळी संबंधित तक्रारी असतात त्याच्यावर सुद्धा आम्ही बऱ्याचदा मार्गदर्शन आयोजित केलेलं असतं. त्यामध्ये सुद्धा पालकांनी सहकार्य केलं पाहिजे, कारण काही पालक आपल्या शाळेचे बघा तज्ज्ञ आहेत. कोणी गायनेक आहे, तर कोणी पॅडियाट्रिक आहेत, आणि कोणी ह्याचा असेल, हाडांचे डॉक्टर असतील, तरी पण ते मदत करू शकतात की नाही बाबा असा एक उपक्रम ठेवूया आणि आपण काय करूया, मुलांना मार्गदर्शन करूया. नेक्स्ट पॉइंट काय आहे बघा, शाळेतील विविध उपक्रम आणि आपल्या पाल्याची प्रगती. मोस्ट इम्पॉर्टंट जो मुद्दा आहे तो हा आहे, आपल्या पाल्याची प्रगती. वेळोवेळी स्कोर कार्डवर दिलेलं असतं. तो म्हणजे आम्ही आता निगेटिव्ह तुम्हाला द्यायचंच नाहीये. स्कोर कार्ड तो वाचतो, कमी वेगाने वाचतो, अधिक वेगाने वाचतो, मध्यम गतीने वाचतो, तो वाचत नाही असा शेरा आम्ही देऊ शकत नाही. तर पालकांनी काय करायचं, अद्ययावत म्हणजे काय करायचंय, अप टू डेट राहणं आपल्या मुलाच्या बाबतीत. पोर्टफोलिओ काय आहे हे बघणं गरजेचं आहे. नाहीतर काय काय पालकांना काय असतं, आपली मुलं कितवीत गेलीत हे सुद्धा माहित नसते, की माझा मुलगा आहे बाबा 6ला, डिव्हिजन माहित नाही, फक्त मग त्याचं नाव असं आहे बघा आणि कितवीत आहे काय माहित नाही. असं करता कामा नये. आपल्या मुलाची प्रगती, शाळेत दिले उपक्रम तो पूर्ण करतो का, त्याच्या वह्या कशा आहेत, तो राहतो कसा, वाईट काही विचार त्याला येतात का, हे सगळं आपण काय केलं पाहिजे, बघितलं पाहिजे. आर्ट इंटिग्रेशनचा प्रोजेक्ट दिलाय बघा आता मुलांना, काय काय नाही इतकं चांगलं केलंय आणि काय काय नाही करायचं म्हणून केलंय. मग त्याच्या पॅरेंट्सच्या लक्षात येत नाही का हे, की आपला मुलगा कुठेतरी कमी पडायला लागलाय, इतरांनी कसं केलंय. ऑनलाईन पण बऱ्याच मुलांनी पाठवलं, प्रेझेंटेशन खूप छान होतं. मग आपल्या मुलांचं काय चुकलं, तो सिरियस नाहीये का, पॅन्डेमिक मध्ये बराच वेळ तो घरी होता, ऑनलाईन क्लासेस होते, मग इतकं तर तो करू शकतच होता की. पण टीमवर्क जे आहे ते थोडंसं राहिलं यामध्ये, पण बाकीचे जे पॉइंट्स आहेत ते बघता अतिशय चांगला काळ अभ्यासाला होता. आपण बऱ्याच गोष्टी यामध्ये शिकलो, IT क्षेत्रातलं ज्ञान आलं मुलांना, आमच्यापेक्षा सुद्धा जास्त मोबाईलचा वापर कळाला, प्रेझेंटेशन PPT कसं असतं, लिहायचं काय, स्कोर कसा काढायचा, सगळं सगळं मुलांना आलं. तर यासाठी अप टू डेट राहणं गरजेचं आहे. नेक्स्ट पॉइंट बघा, नेक्स्ट पॉइंट आहे, एक स्वयंसेवक म्हणून खालील काही प्रकल्पास पालक सहकार्य करू शकतात. राष्ट्रीय पायाभूत साक्षरता सांख्यिकी अभियान, क्षेत्रभेटी, सहली, क्रीडा, कला प्रदर्शन, वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम, शाळेचं मासिक इत्यादी. तर बघा, एक स्वयंसेवक म्हणून काही प्रकल्पास, तर व्हॉलंटियर्स म्हणून आपण काहीतरी स्वतःचा वेळ शाळेला देऊ शकतो. सपोज आता एक स्वच्छता उपक्रम सांगितलाय, स्टँडवर जाऊन स्वच्छता करायची, तर त्याच ठिकाणी जो आपला पालक आहे त्याचं एखादं बिस्लरीचं दुकान असेल किंवा त्याचं घर तिथं असेल, तर त्याला वेळ असेल तर तो त्यामध्ये सहभागी होऊ शकतो. तो म्हणू शकतो, ठीक आहे प्रिन्सिपल सर, मी तुमच्यात सहभागी होतो, किंवा मुलांनी स्वच्छता केल्याबद्दल पाण्याची जी काही व्यवस्था आहे ती मी करतो, टोप्या थोड्याफार मी देऊ शकतो, मास्क लावले तर देऊ शकतो, कारण शेवटी मुलं ही काहीतरी देशाचं काम करायला लागलीत ना, त्यामुळे त्यांच्यासाठी इतकं तर आपण करू शकतो. किंवा काही क्षेत्रभेटी असतील, हा क्षेत्रभेट समजा एखादं ऐतिहासिक ठिकाण तुम्हाला माहित असेल, तुम्ही ते सुचवू शकता की कोल्हापूरला जाण्यापेक्षा या ठिकाणी लेणी आहेत जवळ, त्या लेणी बघायला जाऊ शकते शाळा, कारण तुमच्या पुस्तकात लेणींचं वर्णन आहे.
तर त्या ठिकाणी ती क्षेत्रभेट तुमच्या सल्ल्यानं घेऊ शकतो. किंवा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे आपलं गॅदरिंग, लाडकं गॅदरिंग, त्यावेळेस आपण वेळेत वेळ काढून जातोच जातो, पण काही पालकांना वेळ नसतो. अशा वेळेस ते स्टुडंट काय म्हणतात, अरे बाबा आले नाहीत, आमच्या बाबांना वेळ नाही आहे, तर ते मूल नाराज होतो. तर इतकं काही करण्याची गरज नाही, आपण सगळं आपल्या मुलांसाठीच करतो ना. मग एखाद दिवशी त्या कामाला थोडं बाजूला ठेवलं तर काही हरकत नाहीये. सगळा वेळ द्या असं मी म्हणत नाही, पण काही ठिकाणी तुम्ही आलंच पाहिजे, मुलांना प्रोत्साहित केलंच पाहिजे. अन्यथा मुलं नाराज होतात. छोट्या मुलांवर फार असं ताण पडतो आणि ते रडायला लागतात. काही वेळेस तर रडायला लागतात की माझे बाबा आले नाहीत, माझी आई आली नाही, तर आता काय करायचं. तर अशा प्रकारे तुम्ही एक स्वयंसेवक म्हणून खालील काही प्रकल्पास सहकार्य करू शकता. आता पुढचा मुद्दा आहे बघा, वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञ पालक विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करू शकतात. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की मुलींच्या बाबतीत आता वेगवेगळे कायदे आलेत, कलम आलेत, त्याची माहिती मुलींना नसते. काही वेळेस तुम्ही अतिउच्च शिक्षित असता, LLB BA वगैरे झालेलं असतं, त्यावेळेस त्या शिक्षणाचा उपयोग म्हणून तुम्ही एखादी कार्यशाळा घेऊ शकता, मुलींना सांगू शकता, मुलांच्या पालकांना सांगू शकता की हे कायदे नवीन आहेत, कलम आहे, त्याचा आपण असा वापर करू शकतो. किंवा एखादी MBBS लेडीज असू शकते, किंवा सर्जन, MS, मानसोपचार तज्ञ. शाळा काय करते, आपल्या शाळेत सुद्धा सोय आहे बघा, की मुलगा जर डिप्रेशन मध्ये गेला किंवा त्याला काही येईना, तर स्पेशल असं आपण मानसोपचार तज्ञ त्यांची भेट घेतात आणि त्या मुलांना सहकार्य वेळोवेळी करतात. पण तुम्ही जर ऍज अ पॅरेंट्स किंवा तुम्ही तज्ञ व्यक्ती आहात म्हणून शाळेसाठी एखादं वर्कशॉप ठेवू शकता आणि तिथं सांगू शकता मुलींना, मुलींच्या समस्या बाबतीत गायनेक असतील तर ते सहकार्य करू शकतात, सांगू शकतात काही वेळेस काय होतं काही नाही, व्हिडिओ दाखवू शकता. डॉक्टरच असं नाही, इंजिनियर असतील तर IT फील्डमध्ये काय कसं जायचं, तुम्ही कसे सिलेक्ट झाला, त्याचं तुम्ही वेळोवेळी मार्गदर्शन करू शकता. तर तुम्ही अशा प्रकारे NEP मध्ये स्वतःचा जो एक पार्ट आहे तो सांगू शकता. नेक्स्ट बघा, शिक्षक पालक संघटनेमध्ये पालक प्रतिनिधी म्हणून सहभागी व्हायचंय. तर बऱ्याच शाळेमध्ये शिक्षक पालक संघटना आहे, आपल्याही शाळेत आहे, नाही याचं नाही, पण तरी सुद्धा वेळोवेळी येणं, पालकांचं कर्तव्य काय आहे, मुलांचं काय आहे, अधिकार कोणते, नेमकं शाळेत काय चाललेलं आहे, हे सगळं बघण्याचं काम तुम्ही करू शकता. नेक्स्ट पॉइंट आहे, शाळेने पालकांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं आहे. यामध्ये बघा बऱ्याच महिला उभ्या आहेत, लहान मुलगी आहे, डान्स करतायत. म्हणजे आपण नेहमी आयोजित करत असतो बघा, ग्रँड पॅरेंट्स डे आहे, त्यानंतर मदर्स डे आहे, तुमच्या पालकांसाठी डान्सिंग कॉम्पिटिशन आहे. तर यामध्ये तुम्ही सहभागी व्हायचं आहे, जेणेकरून मुलाला इतकं प्रोत्साहन मिळेल. मुलगा लगेच म्हणतो, अरे माझी मम्मा डान्स करायला लागली, बघ ना किती छान डान्स करते ती. आणि आता बघ ना, माझे पप्पा आहेत ना, ते सुद्धा डान्स करणार आहेत, ते बघ किती छान फुगे फुगवतात. फुगेचं कॉम्पिटिशन सुद्धा आपण ठेवलेलं, की 1 मिनिटामध्ये तुम्ही किती फुगे फुगवता. तर त्यामध्ये काय आहे, त्या ठिकाणी त्या मुलाचे जे पालक असतात, खुश होऊन जातो मुलगा, माझी मम्माने किती फुगे फुगवले. किंवा स्ट्रॉ आणि ते छोटे छोटे थर्माकॉल दुसऱ्या ग्लासमध्ये टाकायचे असतात बघा, ते सुद्धा किती टाकले. खूप असा अभिमान वाटतो त्यांना आणि प्रोत्साहन मिळतं. तर आपले बाबा इतके करू शकतात, आपली आई इतके करू शकते, तर आपण का नाही करू शकत. तर अशा प्रकारे काय करतात, ते मुलांना प्रोत्साहन द्यायचं असतं. नेक्स्ट पॉइंट आहे बघा, समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी शाळेमार्फत आयोजित कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे. तर मी तुम्हाला सांगितले, समाजापर्यंत पोहोचण्यासाठी 2 ऑक्टोबर काय गांधी जयंती, तर ही गांधी जयंती आहे, स्वच्छता उपक्रम आपण करतो. किंवा गाडगे महाराजांची जयंती आहे, त्यावेळेस त्या गाडगे महाराजांच्या जयंतीत सुद्धा स्वच्छता उपक्रम आहे, भजन कीर्तन आहे. किंवा एखाद्या वेळेस आपण झाडं लावण्याचा मोठा उपक्रम करू शकतो.
त्यावेळेस सुद्धा तुम्ही त्यामध्ये सहभागी होऊ शकता. एड्स दिन किंवा अनाथ मुलांना अनाथ आश्रमाला भेट द्यायची असेल तर त्यावेळेस तुम्ही तुमच्याकडे जर पुरेशी संपत्ती असेल किंवा तुमची इच्छा असेल की त्या मुलांसाठी काहीतरी करायचंय तर अशा वेळेस तुम्ही तिथं जाऊन आपलं सहकार्य देऊ शकता. किंवा एखाद्या झोपडपट्टीला भेट द्यायची आहे, समजा त्या मुलांचं पूर्ण एखाद्या मुलाला दत्तक घेणं, त्याचं शिक्षण करणं. बऱ्याच फाउंडेशन्स अशा आहेत, संस्था आहेत की ज्या गरीब विद्यार्थ्यांना मदत करतात. प्रत्येक वेळेस बघा सॅलरी झाल्यानंतर सुद्धा काही इंजिनियर्सना किंवा मोठ्या मोठ्या लोकांना कॉल्स येतात की तुम्ही अशा अशा अनाथ मुलं आहेत किंवा कोणाचं ऑपरेशन आहे तर तुम्ही काही मदत करू शकता. तर आपण आपल्या मुलाच्या हस्ते देतो बघा ते, त्यावेळेस खूप अभिमान वाटतो. तर एकंदरीत हा NEP 2020 हा जो कार्यक्रम आहे शासनातर्फे आखलेला तो कसा आहे हे तुम्हाला कळलंच असेल. तर पुन्हा एकदा तुम्हाला मी सांगते 5+3+3+4 हा जो अजेंडा आहे. 5 म्हणजे प्ले ग्रुप, LKG, UKG, फर्स्ट, सेकंड, त्यानंतर थर्ड, फोर्थ, फिफ्थ, त्यानंतर आहे 6, 7, 8, त्यानंतर आहे 9, 10, 11, 12. तर अशी जी आहे ती रचना 5+3+3+4. तुम्हाला परत एकदा सांगते की ही सगळी जी प्रमाणपत्र देणार आहे शाळा ती प्रमाणपत्र आपण डिजिटल लॉकर मध्ये ठेवू शकतो. आणि कुठे तर बाहेरच्या जगामध्ये आपल्याला जर टिकायचं असेल तर ही नवीन स्किल बेस्ड जे शिक्षण आहे ते घेतलंच पाहिजे. तुम्हाला आता एक साधं उदाहरण देते बघा. रोबोटिक तयार करायचं मशीन असतं बघा, तर ते रोबोटला तयार केल्यानंतर आपण त्याला कमांड्स देतो. ग्लास उचलायचा, टेबलवर ठेवायचा, इकडने यायचं तिकडने यायचं, हे सगळं आपण सांगितलेलं असतं त्याला. पण ऍक्च्युली त्याला भावनिकता दिलेली नसते. या मशिनरीच्या दुनियेमध्ये काय झालंय, भावनिकता कमी पडल्या माणसाची. जी भावनिकता आहे ती देणं गरजेचं आहे. रोबोटिकच्या मनात आपण भावना नाही निर्माण करू शकत. पाणी देणं, आपण ऑर्डर दिल्यानंतर तो पाणी घेऊन येणार आहे. समोरच्या माणसाचे ओठ सुकलेत, तो बेशुद्ध पडलाय, त्याला चक्कर आलीये, त्यावेळेस रोबोट नाही काय करू शकत. रोबोट कधी काय करणार आहे, फक्त तुम्ही ऑर्डर दिल्यानंतर करणार आहे. मशीनचे पार्ट तयार करणार, बरोबर आहे. गेला रोबोटिक, एक पार्ट तयार केला, 2 पार्ट तयार केला, ठीक आहे. आणि त्या ठिकाणी जेव्हा तो एखादा माणूस आला आणि त्याच्या हातावर काहीतरी ते मशिनरी वगैरे पडलं तर त्यावेळेस रोबोटिकला ही ऑर्डर नसते की तो माणूस आता घायाळ झालाय, त्याला उचललं पाहिजे, त्याला पाणी दिलं पाहिजे. ही भावनिकता शून्य झाली आहे. माणूस काय करायला लागलाय आता, फक्त पैशाचा माग लागलाय. आपण पैसा कमवतो तर आपल्या मुलांसाठी. मुलं काय करतात, एम काय असतं, डॉक्टर बनायचं. पुढचं एम काय असतं, वकील बनायचं. झालं, तो पण थोडं शिकतो, त्याच्यानंतर वकील बनतो, डॉक्टर बनतो, सगळं होतं आणि पैशाचा माग लागतो. परत त्याची मुलं होतात, त्या मुलांसाठी पण तेच. ही जी सायकल आहे त्यामध्ये माणुसकी आपण विसरत चाललोय. आपलं टेक्निक. आता मी तुम्हाला आणखी एक उदाहरण देते. जेव्हा आपण रस्त्यावरनं 4 व्हीलर वगैरे घेऊन चाललेलो असतो, एखाद्याचं 2 व्हीलरवर किंवा 4 व्हीलरवर काहीतरी ऍक्सिडेंट होतो, त्यावेळेस आपण आपलं ऑफिस गाठायचं असतं बघा. 10 ते 5 टायमिंग आहे, 10ला माझा थंब झाला पाहिजे आणि मी त्या ठिकाणी पोचलो पाहिजे. पण समोरचा माणूस मरतोय, मरायला लागलाय, त्याला पाणी द्यायचंय, तर तुम्ही काय करणार आहे, बघणार किती रक्त आले, काय आले,
आणि सरळ ऑफिसला निघून जाणार. ही माणुसकी नाही, हे नैतिक मूल्य नाही. शाळेत शिकवलेलं असतं आपल्याला, वेळोवेळी काय करा तुम्ही वापर करा. म्हणजे आपल्याला बघा आता बेसिक नॉलेज असतं बघा, प्रथमोपचार काय असतात. एखाद्याचा हात मोडलाय, विवळत पडलाय तो, तर प्रथमोपचार देणं गरजेचं आहे. काहीतरी बारकी दोरी काढा किंवा एखादी लेस काढा, त्याचा हात गळ्यात बांधा, त्याला पट्टीचा सपोर्ट द्या. हे सगळं कोण सांगतंय? शाळा सांगत असते, नैतिक मूल्य सांगत असतं त्याला की हे तू करायला पाहिजेस. पण त्यावेळेस आपण काय करतो? फर्स्ट प्रायोरिटी माय ऑफिस. माझ्या ऑफिसमधल्या मॅडम खूप स्ट्रिक्ट आहेत आणि त्या काय करणार, मी गेल्यानंतर माझं लेट तर मांडणार, नाहीतर माझी हाफ सॅलरी तरी कापणार. अरे देवाने इतकं तुम्हाला दिलंय, सॅलरी अलाव केल्या, तुमच्याच घरातला एखादा माणूस जर असा विवळत पडला असता तर तुम्ही त्या सॅलरीचा किंवा त्या ह्याचा ऑफिसचा विचार केला असता का? थोडंसं विचार करा, अंतर्मुख व्हा की आपल्याला नेमकं काय करायचंय. तर शासन म्हणते मुलांना फॅक्टरीतलं शिक्षण देऊ नका, मुलांना कुठं तर स्किल बेस्ड शिकवा, भावनिकता शिकवा, प्रामाणिकपणा शिकवा, ज्याचा उपयोग त्याला त्याच्या भविष्यामध्ये होईल. वेळोवेळी सांगितलं बघा तुम्हाला, आपण अटेंड केलं पाहिजे गॅदरिंग वगैरे. ठीक आहे, अटेंड करा, फक्त आपल्या मुलाचंच कौतुक करू नका ना. आपण काय करत असतो, स्टेजवर मुलं नाचत असतात, त्यांना बघतोय आपण आणि आपला मुलगा कुठे आहे ते शोधत असतो. झालं, त्याला एकदा बघितलं, त्याचा फोटो घेतला की चला घरला, त्याचा डान्स झाला चला घरला, मॅम मला जायचंय, माझ्या मुलाचा डान्स झालाय मी जाऊ. हे कर्तव्य नाहीये. दुसऱ्यांच्या मुलाचंही कौतुक करा, आपल्याही मुलाचं कौतुक करा, त्यांना प्रोत्साहन द्या. फार तर स्वतःच एखादं बक्षीस दिलं तरी हरकत नाही. पूर्वी आमच्या वेळेस असायचं बघा, आमचा डान्स चांगला झाला झेडपी मध्ये वगैरे तर आम्हाला बक्षीस द्यायची लोक, 5 रुपये असू दे किंवा 10 रुपये. ते मोटिवेशन झालं. तुम्ही काय करायला लागलाय आता? आपल्या मुलाचंच कौतुक बघताय, त्यालाच शिकवताय आणि त्याचं जे आसपासचं त्याचं जे सराउंडिंग आहे ते सुद्धा तुम्ही काय करायला लागलाय, तसंच बनवायला लागलाय. दिस इज नॉट फेअर. हे काय योग्य नाही. तर आपण काय केलं पाहिजे, स्किल बेस्ड माणुसकीचा विचार, आपल्या राज्यघटनेचा आदरभाव, हे सगळं मी तुम्हाला सांगते. पुन्हा पुन्हा ह्या गोष्टी तुम्हाला इम्प्लिमेंट कराव्या लागतात, कारण मशिनरी बनवू नका. आणि महत्वाचं पॉइंट म्हणजे आता कोविड-19 मध्ये आपण बऱ्याच गोष्टी शिकलोय की आता इथून पुढचं जग कदाचित उद्या महायुद्ध होण्याची शक्यता आहे. त्यावेळेस आपल्या मुलांना घरीच बसून शिकायला लागणार आहे. किंवा आता कोरोना आलाय, दुसरा कोणता तरी विषाणू आला, त्यावेळेस तुम्ही काय करणार आहात? त्या कोरोनाला सोडून दुसरा विषाणू आला की जे ऑनलाईन शिक्षण आहे परत चालू करावं लागणार आहे. आणि कोरोना काही पूर्ण गेलेला नाहीये, त्यामुळे ऑनलाईन शिक्षण बेटर वे. एखादा दुसरा कोर्स त्या दरम्यान करायचा आहे, ऑनलाईन शिक्षण बेटर वे. तर मुलांनी सिरियस घ्यायला पाहिजे आणि पालकांनी सुद्धा त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की बाबा आपला मुलगा काय करतोय, आपल्या मुलानं काय केलं, व्यवस्थित अभ्यास केला का, ऑनलाईन लेक्चरच करतोय का, की गाणी ऐकत बसलाय, की कुणाशी तर बोलतोय. हे नको, हे सगळं बघायला पाहिजे व्यवस्थित. त्यानं तसं केलंय का हे सुद्धा लक्ष पाहिजे. नाहीतर फक्त लॉकडाऊन मध्ये वेगवेगळे पदार्थ करून खाणं हेच एक आपलं टार्गेट बनलं होतं. आईने चांगलं सकस खायला घातलं, वेगळ्या काही गोष्टी शिकलो का आपण? घरी बसून एखादं विणकाम शिकलो का? घरी बसून एखादं एक्स्ट्रा बुक वाचलं का? घरी बसून आपण जागतिक पातळीवरचा अभ्यास केला का? एखादी नवीन मशिनरी आपण इम्प्लिमेंट केली का? हे सगळं आपण बघितलं पाहिजे. फक्त 1ली ते 10वीचं नाही सांगत तुम्हाला, इंजिनिअरिंगचं पण सांगते आणि डॉक्टरकीचं पण. ऑनलाईन शिक्षणाला कुठं तरी मर्यादा आहेत, पण आपण जगात जर पुरून उरायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे,
जास्तीत जास्त टेक्निकली बेस्ड शिकलं पाहिजे. कम्प्युटर काय आहे, त्याचे पार्ट्स काय आहे, ह्याचे पार्ट्स काय आहेत, हे केले पाहिजे. नवीन शोध लावले पाहिजे, हे शिकलं पाहिजे, ते शिकलं पाहिजे. तरच आपण या जगात टिकू शकेल. तर एवढंच सांगायचं की तुम्हाला माझा मुद्दा लक्षात आला असेल. NEP म्हणजे काय आहे 2020 आणि त्याचं स्वरूप कसं आहे. तर तुम्ही सर्वांनी मला शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. पुन्हा एकदा धन्यवाद.